माझा लढा हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा असून सीबीडीची जनता मला माझ्या विविध सामाजिक क्षेत्रात केलेल्या जनविधायक कामांची ख्याती पाहता जनताच मला आशीर्वाद देईल व मला प्रचंड मतांनी विजयी करेल असा विश्वास नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवणारे शिवसेनेचे 28 क मधील उमेदवार जसपाल सिंह अटवाल यांनी व्यक्त केला आहे। जो पॉइंट तुम्ही घेतला हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि मला असं वाटतं आपले सीबीडी चे लोक खूप भोळे आहेत, त्यांना हे समजतच नाही वर्षानुवर्ष। आता ठीक आहे, माझे समोर जो कॅन्डिडेट आहे एक सिंपल कॅल्क्युलेशन आहे, धनशक्ती वर्सेस जनशक्तीची ही लढाई आहे। कारण ते खूप पैसेवाले आहेत, खूप म्हणजे खूप पैसेवाले आहेत। वर्षानुवर्ष एकाची सत्ता राहिली आहे, दुसरे पण खूप पैसेवाले ताकदवर आहेत आणि मी एक सर्वसामान्य माणूस आहे, एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो आज पक्षाने ज्याला बल दिला, पक्षाने ज्याला तिकीट दिला, नाटा साहेबांनी समर्थन केला, खासदार साहेबांनी समर्थन केला आणि त्याच्यामुळे मला तिकीट भेटलं आणि आज मी हे रिंगणात आहोत। पण हे सीबीडीच्या लोकांना बघायचं आहे की आज एक कशी परिस्थिती आहे। आज सीबीडी मध्ये जो माझे समोर दोन आहेत कॅन्डिडेट, एक काँग्रेसचे आहे आणि एक भाजपचे आहेत, ते दोघे आणि माझ्यामध्ये खूप डिफरन्स आहे। मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जो सीबीडी मध्ये राहतो आणि हे बाहेर राहतात। जर समजा उद्या सीबीडीच्या लोकांना काय गरज पडली, ते मला रात्री 2 वाजता पण फोन करू शकतात। समजा काय प्रॉब्लेम झाला, माझा फोन स्विच ऑफ आहे, ते अधिकाऱ्यांनी माझ्या घरी येऊन दारावर उभे राहू शकतात की जसपाल तुम्ही कुठे आहे, आमचं एक काम आहे। पण जो 15 मध्ये राहतात त्यांचे तर वॉचमॅनच जायला देणार नाही आपल्याला। तर हे लोकांनी लक्षात घ्यायचं आहे आणि आणि डेफिनेटली यावेळी तर सीबीडी मध्ये चांगला माहोल आहे, लोकांना माहित आहे। मी गेल्या काही वर्षापासून जोरात काम करत आहोत। असे असे चांगले विषय घेतले आहे जो हे नगरसेवक असताना या लोकांनी नाही घेतले। नगरसेवक असताना यांनी आमचा राजीव गांधी ग्राउंड स्टेडियम करून टाकला, आमचा कम्युनिटी सेंटर वारकरी भवन लग्नाचा हॉल करून टाकला, सर्व्हिसेस गेले। भाजी मार्केटचा प्रश्न सोडवायला ना जमत नाही। 20 वर्षापासून सेक्टर 4, 5, 6 मध्ये पाणी भरत आहे, हे काय सोडू शकत नाही। आता 7 महिने अगोदर लास्ट मान्सून मध्ये 26 महिला पाणी भरला सीबीडी मध्ये, पाणी निघत नव्हता। खूप मोठी टेक्निकल फेलियर आहे, याच्यासाठी जबाबदार कोण? आणि 25 वर्ष डायरेक्ट आणि 5 वर्ष इनडायरेक्ट सत्ता, 30 वर्ष ज्यांच्या हातात सत्ता आहे, तरी पण त्यांना लोकांना जाऊन सांगायला लागतो की बघा तुम्ही माझं काम बघा, माझं काम वाचा। हे तर फेलियरच आहे। 30 वर्ष खूप मोठा काल असतो, एक जनरेशनच तयार होऊन निघून जाते आणि दुसरी जनरेशन टेक ओव्हर करते। तर या काळात हे काळ जो तुम्हाला भेटला, एक हाती सत्ता भेटली, त्याच्यात महानगरपालिकेमध्ये तुमच्या वर्चस्व होता। पहिले तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होते, नंतर तुम्ही सोडून भाजपमध्ये गेले, नंतर पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आले, नंतर आता पुन्हा भाजपमध्ये आहे। उद्या तुम्ही कुठे जाणार देवाला माहित आणि तुम्हाला माहित। तर एक मोठा फेलियर आहे आणि लोकांनी सीबीडीचे हे कळलं पाहिजे लोकांना आणि लोकांनी समजलं पाहिजे की देर इज नथिंग लेफ्ट मोर, यांच्याकडे काय विजन नाही आहे। हे तुमच्या घरी आले, तुम्ही विचारा त्यांना काय परिस्थिती चालू आहे सेक्टर 4, 5, 6 मध्ये। प्रत्येक प्रश्न जो सिडकोनी सीबीडीची बांधणी केली तशीच बांधणी आहे, हे फक्त रोडवर डांबर टाकतात, फुटपाथ बनवतात, याच्या अतिरिक्त केला काय? आणि जो मोठे शेट आहे, जसं मी बोलला की जर आपल्याला काम पडलं ते त्यांचे वॉचमॅनच आपल्याला भेटायला देणार नाही। जसपाल सिंह अटवाल सारखा कार्यकर्ता तुम्हाला ऍक्सेसिबल आहे, रिचेबल आहे, तुम्ही हक्काने मला फोन करू शकता। 2-4 दिवस दिसलो नाही, मला विचारू शकता, अरे जसपाल कुठे आहे तू? पण त्या लोकांना विचारत नाही। तर त्याची काळजी घ्या आणि आमच्या सारखे जनसामान्यांना ज्यांना अभिमान आहे की आम्ही सिडको मध्ये राहतो, मी सेक्टर 4 मध्ये राहतो, आम्हाला अभिमान आहे, या लोकांना शरम वाटते, त्याच्यामुळे पैसे जास्ती आले, शरम वाटते सिडकोच्या घरांमध्ये राहायला, ते जाऊन गेले आहे सेक्टर 15 मध्ये। तर त्यांना नकारा, हे सीबीडीच्या लोकांना विनंती आहे आणि डेफिनेटली हे सीबीडीच्या लोकांचे मनात आहे आता आणि यावेळी डेफिनेटली बदलाव होणारच आहे। व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।